आयफोनच्या हट्टापायी सुखी संसार उद्ध्वस्त, मुलासह आई वडिलांचाही अंत। छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथून एक मन हलवून टाकणारी घटना समोर आली आहे। एका स्मार्टफोनच्या हट्टापायी संपूर्ण कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले। आयफोन मागणीवरून सुरू झालेल्या वादाच्या शेवट आई, वडील आणि मुलगा अशा तिघांच्याही दुर्दैवी मृत्यूने झाला। आयफोनचा हट्ट अन टेकडीवर थरार। शुक्रवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। मुलगा गेल्या काही दिवसांपासून आयफोन विकत घेण्यासाठी घरी सतत हट्ट करत होता। घरच्यांनी नकार दिल्याने घरात वाद सुरू झाला। या वादातून संतापलेला मुलगा गावाजवळील एका उंच टेकडीवर गेला आणि तिथून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला। 3 तास चालले वाचवण्याचे प्रयत्न। मुलगा टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे समजताच आईवडील आणि ग्रामस्थ तातडीने टेकडीवर धावले। तब्बल 3 तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता। मुलगा खाली उतरावा आणि शांत व्हावा यासाठी आईवडील आणि ग्रामस्थ वारंवार त्याला विनवण्या करत होते। नियतीचा घाला, एकाच वेळी तिघांचा अंत। सुमारे 3 तासांच्या प्रयत्नांनंतर वडिलांनी पुढे होऊन मुलाला पकडण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र याच दरम्यान अचानक दोघांचाही समतोल बिघडला आणि दोघेही थेट खोल दरीत कोसळले। डोळ्यांदेखत पती आणि मुलाला दरीत कोसळताना पाहून आई पूर्णपणे हतबल झाली। या प्रचंड धक्क्यातून सावरू न शकल्याने आईनेही क्षणाचाही विचार न करता टेकडीवरून खाली उडी घेतली। या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून एका मोबाईलच्या हट्टापायी सुखी संसार कसा संपला हे पाहून नागरिक सुन्न झाले आहेत। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा इंडिया सतर्क न्यूज।